बघा घडलंय काय? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आणि त्यामागचं कारण म्हणजे त्यांनी परळीतील प्रचार मेळाव्यात वाल्मिक कराडची आठवण काढली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे। धनंजय मुंडेंना आलेल्या या कळवळ्याबद्दल मनोज जरांगे पाटील, अंजली दमानी यांसह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला। हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। ऐकलं धनंजय मुंडे काय म्हणाले ते? भलेही त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, पण त्यांना वाल्मिक कराडची आठवण आल्याचं उपस्थितांच्या लक्षात आलं नाही तरच नवल। जय महाराज, जय महाराज। कारण मुंडेंच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी दिलेली दाद सगळं काही सांगून जाते। पुन्हा एकदा ऐका धनंजय मुंडे काय म्हणाले ते। हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। मुंडेंनी आपल्या भाषणात परळीमधील जगमित्र कार्यालयाचा उल्लेख केला। याच कार्यालयात बसून वाल्मिक कराड सगळा कारभार हाकत होता। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा वाल्मिक कराडवर आरोप आहे। कराडच्या साथीदारांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली। सध्या कराड या प्रकरणी तुरुंगाची हवा खातोय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची जवळी काही लपून राहिली नाही। त्यावरून धनंजय मुंडेंवर बरेच आरोपही झाले होते। पण आता नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण झालीय। आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्या सोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, पण ती जाणीव नक्कीच। गेल्या डिसेंबर महिन्यात पवनचक्कीच्या वादातून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती। या हत्या प्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 1 आरोपी फरार आहे। वाल्मिक कराड हा या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय। वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं। गेल्या वर्षभराच्या काळात आपल्या बदनामीचा प्रयत्न झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। जीवनात अनेक जणांनी केले, 1 वर्षभर मी हे सहन करतो। मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आतून, पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते 1 वर्षात झाले। एवढे वार होऊनही मी थोडाही डगमगलो नाही, कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीमागे होती। तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडविषयी धनंजय मुंडेंना कळवळा आल्यानं विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठवली आहे। अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडजी जर भासत असेल, तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही। आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय। कारण तुम्ही मी लढणार, विषयांवर लढणार, पण भोगावे हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय। आणि आत्ताच्या घटकेला मला तर परळीच्या जनतेला सांगायचंय की खबरदार तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर, आणि हे सगळं थांबवण्याचं आता तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर थांबवा। असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। कोणी तो मित्र असो किंवा ते स्वैर असो, वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही। आणि त्यातले त्यात आता तर अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले होते।
त्यावरून धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं होतं. पण आता धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चुकीची कामं बंद झाल्यामुळे त्यांना उणीव भासते अशा शब्दात संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. तर राष्ट्रवादीनं या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे, खून खंडणी, चुकीच्या खोट्या केसेस, त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे. आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे, हे चुकीचे कामं काही प्रमाणात बंद झाल्यामुळे ह्यांची उणीव भासत आहे. यांना असं आहे की पक्षाची स्पष्ट भूमिका मी सांगितली की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी जे जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे.